नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी 10वी 12वी पास विद्यार्थी आहे ज्यांना हायर एज्युकेशन घ्यायचं आहे, म्हणजे 12वी नंतर ग्रॅज्युएशन करायचं आहे किंवा कोणाला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे, असे विद्यार्थी असाल तर त्यांच्यासाठी जबरदस्त योजना आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना। यामध्ये काय असतं, अनेक जण आहे त्यांना खर्च परवडत नाही किंवा मुलांचं उच्च शिक्षण ते घेऊ शकत नाही। मग भारतातच किंवा भारताबाहेर जरी तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल, या योजनेचा तुम्ही फायदा घेऊ शकताय। खासियत अशी आहे की दरवर्षी 22 लाख विद्यार्थ्यांना या योजनेद्वारे मदत केली जाणार आहे। कारण की बघा, अनेकांना हायर एज्युकेशन घ्यायचंय पण पैसे नसल्यामुळे ते लोनसाठी अप्लाय करतात, पण जेव्हा आपण बँकांमध्ये जातो तेव्हा ते आपल्याला एंटरटेन करत नाही आणि लोन दिलंच तरी आपल्याकडे काहीतरी गॅरंटी मागतात आणि अनेकांकडे ते नसतं। पण या योजनेद्वारे तुम्ही तुमच्या शिक्षणासाठी लोन घेऊ शकताय आणि त्यामध्ये व्याज दरावर गव्हर्नमेंट सवलत सुद्धा देतोय, प्लस अनेक सारे बेनिफिट ज्याची माहिती नक्कीच तुम्हाला पाहिजे। आता ऍडमिशन प्रोसेस सुरू आहे किंवा तुम्ही ऍडमिशन घेतलं जरी असेल किंवा करणार जरी असेल तर नक्की त्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, कारण की मराठीमधून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यासाठी आणतोय। कारण की फायनान्शियल नॉलेज इन मराठी या सिरीज अंतर्गत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणतोय। नक्की चॅनल सबस्क्राईब करा। कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल, कसलं नॉलेज पाहिजे असेल तर त्यावर पण व्हिडिओ बनवेल। चला तर बघूया डिटेलमध्ये। मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यातर्फे एक जबरदस्त शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्ज योजना आली आहे, जिला नाव दिलं गेलं आहे प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना। ओके, याचा फायदा असा आहे, जसं की तुम्ही इथे बघू शकताय 860 दर्जेदार उच्च शिक्षण संस्था आहे। त्यामध्ये जर तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल, म्हणजे ज्या 860 एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहेत त्यामध्ये जर तुम्ही ऍडमिशन घेताय तर तुम्हाला या योजनेचा फायदा घेता येणार आहे। थोडक्यामध्ये या योजनेबद्दल माहिती दिलेली आहे, ज्यामध्ये आपल्याला गॅरंटी मिळते, किती लाख रुपयांपर्यंत मिळते, काय मिळते। महत्त्वाचं म्हणजे 2024 पासून 2031 पर्यंत तुम्ही ते बघू शकताय। यामध्ये दिले टोटल अमाऊंट 3600 करोड इतकी दिल्या गेलेली आहे, ज्यामध्ये तुम्ही ते बघू शकताय बेनिफिट 22 लाख प्लस न्यू स्टुडंट एव्हरी इयर। दरवर्षी 22 लाख विद्यार्थ्यांना याचा फायदा घेता येणार आहे। ओके, मग नेमकं या योजनेची वैशिष्ट्ये काय ते तुम्ही ते बघू शकताय। वैशिष्ट्य अशी आहे की शैक्षणिक कर्जासाठी एकच पोर्टल आहे। समजा तुम्ही एसबीआय मध्ये गेलात, तिथे तुम्हाला नाही मिळालं, मग बँक ऑफ बडोदा मध्ये जाणार, मग महाराष्ट्र बँकेत जाणार, मग कोटक मध्ये जाणार, मग आयसीसीआय मध्ये जाणार, एचडीएफसी मध्ये जाणार। एवढं चक्र मारूनच आपण वैतागून जातो, त्यामुळे शिक्षण तर लांबच होऊन जातं आणि लोन मध्येच आपण अडकून पडतो। पण मित्रांनो, इथे एक पोर्टल बनवलं गेलंय भारत सरकारद्वारे, ज्यावर विद्यार्थी एकाच पोर्टलवरून देशातील ज्या अनेक बँका आहेत त्याकडे शैक्षणिक कर्जासाठी अप्लाय करू शकताय। बँकांचं एकत्रीकरण आहे, टॉप 40 ज्या बँका आहेत त्या सहभागी आहे। ऑनलाईन अर्जाची सुविधा आहे, घर बसल्या तुम्ही अर्ज करू शकताय आणि लोन ट्रॅक करू शकताय, जी की एक चांगली गोष्ट आहे। आणि स्कॉलरशिप साठी देखील माहिती याच पोर्टलवर तुम्हाला उपलब्ध आहे। आता यासाठी पात्रता काय तर बघा, अर्जदार हा भारतीय नागरिक असावा, साहजिकच आहे। अर्जदाराने 12वी उत्तीर्ण किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेले असावे, म्हणजे 12वी शिक्षण तुम्ही घेतलेलं आहे, मग पुढचं हायर शिक्षण तुम्हाला घ्यायचं आहे किंवा तुमचं ग्रॅज्युएशन झालंय, तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे किंवा बाहेर देशामध्ये जाऊन तुम्हाला शिक्षण घ्यायचं आहे, तर तुमच्यासाठी आहे उच्च शिक्षणासाठी म्हणजे ग्रॅज्युएशन, पीजी कोर्स, प्रोफेशनल कोर्सेस किंवा विदेशात शिक्षण इत्यादी घेण्यासाठी कर्ज आवश्यक असेल तर तुम्ही याचा फायदा घेऊ शकताय। अर्जदाराच्या पालकांचे आर्थिक उत्पन्न बँकेच्या कर्ज धोरणानुसार मान्य असावे, म्हणजे तुमचं जे फॅमिली इन्कम आहे इथे चेक केलं जाणार आहे, ते कसं आहे ते पण सांगतो। त्याआधी समजून घ्या कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत। तर सगळ्यात आधी आधार कार्ड, पॅन कार्ड, 10वी 12वीचं मार्कशीट, प्रवेश घेण्याचा पुरावा। मग आता तुम्ही ऍडमिशन घेणार आहे म्हणून तुम्हाला लोन लागतंय, मग तुम्ही जे ऍडमिशन घेणार आहे मग त्याची काही पावती आहे किंवा ऍडमिशनची तुम्हाला काही ब्रोशर वगैरे आहे त्याचं ऍडमिशन लेटर तुम्हाला लागणार आहे। कोर्सच्या फीचा तपशील, नेमकं किती फी तुम्हाला भरायची त्याचा तपशील, पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र, बँक पासबुक, जे बँक पासबुक देणार त्या बँकेतच तुम्हाला पैसे जमा होणार आणि पासपोर्ट साईज फोटो, हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे। आता यासाठी अर्ज कसा करायचा तर अगदी सोपं, इथे बघा विद्यालक्ष्मी पोर्टल आहे, यावर आपल्याला जायचं आहे, नोंदणी करायची आहे आणि एका अर्ज करायचा आणि त्या एका अर्जाद्वारे आपण 3 वेगवेगळ्या बँकेमध्ये आपण अर्ज करू शकतोय लोनसाठी आणि तिथे स्टेटस बघू शकतोय। त्यामुळे बँकांचे जे चक्रा मारायचं आहे तो ताण वाचणार आहे।
पात्रता निकष मध्ये अजून काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं देशातल्या ज्या 860 गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण संस्था आहे त्यामध्ये तुम्ही प्रवेश घेतलेला पाहिजे किंवा घेणार असाल तर. त्याच्यानंतर वार्षिक कुटुंब उत्पन्न हे 8 लाख किंवा 8 लाख रुपयांपेक्षा कमी पाहिजे, म्हणजे तुमची जी फॅमिली इन्कम आहे ती 8 लाख रुपयांपेक्षा कमी पाहिजे असलेल्या विद्यार्थ्यांना 3% व्याजदर सवलत मिळते आणि वार्षिक कुटुंब उत्पन्न 4.5 लाख पर्यंत असलेल्या विद्यार्थ्यांना पूर्ण व्याज सवलत मिळते. त्यामुळे जर का तुमचं वार्षिक उत्पन्न हे 4.5 लाख रुपयांच्या अंतर्गत आहे तर पूर्ण व्याजदरात सवलत मिळते आणि 8 लाख रुपयांपर्यंत आहे तर तुम्हाला 3% पर्यंत सवलत मिळते. आता नेमका जे पण कर्ज घेणार आहोत त्यावर किती व्याजदर लागतं तुमचे प्रश्न असेल तर आधीच सांगतो. जसं की 7.5 लाख रुपयांपर्यंत तुम्ही कर्ज घेताय तर 1.20% पासून 7.5 म्हणजे 7.7% पर्यंत इथे इंटरेस्ट लागतो. इथे व्याजदर कुठलाही लागत नाही कारण की 7.5 लाख रुपयांपर्यंत तुम्ही घेताय. क्रेडिट हमी 75% असते. ओके, 10 लाख रुपयांपर्यंत घेताय तर 8% जातं, 3% इथे आपल्याला मिळतात. ओके, आणि 10 लाख रुपयांपेक्षा जर जास्त लोन तुम्हाला पाहिजे असेल तर इथे तुम्हाला कुठलीही सवलत मिळत नाही. त्यामुळे 10 लाख रुपयांच्या आत घ्या किंवा 4 ते 5 लाख रुपयांपर्यंत घेताय ते तुम्हाला मिळणार इझिली. आता अजून काही महत्त्वाच्या गोष्टी जसं की 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी भारत सरकारकडून 75% क्रेडिट हमी प्रदान केली जाते, जी की एक चांगली गोष्ट आहे. वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयापर्यंत असलेल्या विद्यार्थ्यांना 3% पर्यंत सवलत मिळते आणि 4.5 लाख रुपयांपर्यंत असलेल्यांना ज्यांचं वार्षिक उत्पन्न आहे त्यांना पूर्ण व्याजदर सवलत मिळते. आता यासाठी किती प्रोसेसिंग फी वगैरे लागणार आहे ते पण सांगून देतो. जसं की बघा, प्रक्रिया शुल्क कुठलं नाही आहे, तुम्ही बिंदास अप्लाय करू शकता. प्रक्रिया शुल्क घेतलं जाणार नाही आहे. फक्त हाताळणी जी फी आहे ती सेवा शुल्क म्हणजे किती असते, जेवढं पण तुम्ही कर्ज घेणार आहे त्या रकमेचा 500 रुपये प्लस 0.20% असते आणि पीएम विद्यालक्ष्मी प्रवेश शुल्क 100 रुपये भरून 100 प्लस जीएसटी भरून तुम्ही इथे करू शकताय. तर बघा, हे पोर्टल आहे. अगदी 3 सिंपल स्टेप मध्ये आपण एज्युकेशन लोन साठी अप्लाय करू शकतोय. सगळ्यात आधी आपल्याला रजिस्टर करायचंय, फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्या एका फॉर्मवर आपण 3 बँकांना इझिली अप्लाय करू शकतोय. तुम्हाला वाटलं अजून बँकांना करायचं तर अजून बँकांना सुद्धा करू शकतोय. सगळी प्रोसेस इथे दिलेली आहे. ऑलरेडी अनेकांना मिळतंय, त्यांची लिस्ट तुम्ही बघू शकताय. इथे बघा दिले बँक रजिस्टर 38 प्लस आहे, लोन स्कीम 86 प्लस लोन स्कीम्स आहे, स्टुडंट रजिस्टर बघा किती मोठा आकडा आहे. एवढे लोक फायदा घेताना आपल्याला माहितच नव्हतं. त्यामुळे मराठीतनं व्हिडिओ बनवतोय जेणेकरून तुम्हाला माहिती कळेल. त्यामुळे लाईक केलं नसेल तर करून टाका. ऍटलीस्ट 500 लाईकचं टार्गेट ठेवू, तेवढं तरी नक्कीच करा. त्यानंतर बघू शकताय ऍप्लिकेशन सँक्शन, किती ऍप्लिकेशन सँक्शन झाले तर तुम्ही इथे बघू शकताय 1 लाख प्लस लोकांचं इथे सँक्शन झालेलं आहे ऍप्लिकेशन. इथे बघू शकताय भरपूर सारे विद्यार्थी आहे, त्यांचे फोटो पण आहे. इथे बघा गुप्ता दिसताय, सेन दिसताय, पण मराठी नावं कमी दिसताय कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेकांना ही योजना माहिती नाही आहे आणि तीच माहिती तुम्हाला देतोय. आता अप्लाय कसं करायचं तर बघा इथेच ही वेबसाईट दिली आहे. यावर तुम्ही ऍज अ न्यू रजिस्टर म्हणून पण इथे रजिस्ट्रेशन करू शकताय किंवा ऑलरेडी अकाउंट असेल तिथे तुमचा ईमेल ॲड्रेस, पासवर्ड, कॅप्चा टाकून लॉग इन करून तुम्ही अप्लाय करू शकता. मग पूर्ण फॉर्म तुमच्या समोर येतो, सगळी माहिती टाकायची, तुम्ही ॲज अ स्टुडंट म्हणून माहिती भरायची. त्याच्यानंतर तुमचं कोणीतरी पालक म्हणजे जर तुम्ही लग्न नसेल झाले तर तुमच्या आई वडिलांची डिटेल्स द्यायची आहे आणि जर लग्न झालं असेल तर तुमच्या हस्बंडची तुम्ही डिटेल्स देऊ शकताय. तर अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर बेस्ट योजना आहे ज्यांना उच्च शिक्षण घ्यायचं आहे पण पैशांच्या अभावी ते शिक्षण पूर्ण करू शकत नाहीये तर पीएम विद्यालक्ष्मी योजना नक्कीच त्यांच्यासाठी आहे. तुमच्या फॅमिलीमध्ये, फ्रेंड्समध्ये कोणी असं असेल जो लोनसाठी प्रयत्न करतोय, भरपूर चक्रा मारतोय पण काहीच होत नाहीये तर नक्की हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करा. महत्त्वपूर्ण माहिती आहे आणि असेच नवीन नवीन टॉपिक पाहिजे असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.